नमस्कार मंडळी, राम राम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे बघा, आज मी चिकन बिर्याणी करणार आहे. चिकन बिर्याणीसाठी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि अर्धा किलो इथं बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथं काळी मिरी आहे आणि लवंग आहेत 4-5, हे तेजपत्ते आहेत 2 आणि इथं दालचिनीचे तुकडे 2 घेतलेत. हे बघा, हे मोठी विलायची, हे चक्री फूल आहे आणि हे कांदे आहेत, हे टोमॅटो. एवढं साहित्य घेतलंय मी. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, ह्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकून घेतले, एक दालचिनीचा तुकडा, एक चक्री फूल, 2-3 मिरे, 2-3 लवंगा टाकून घेतले. पाण्याला आदन आले माझे, आता खळखळून उकळी येते पाण्याला. आता आपण तांदूळ टाकून घेऊया. गॅस बारीक केला आता आणि ह्याच्यामध्ये आता मीठ नाही टाकायचं, बिगर मिठाचं तांदूळ शिजवायचं. तर पाणी जास्तीच ठेवलं पाहिजे. जास्ती पाणी ठेवल्यामुळे कसं आपला भात चिकट होत नाही, मोकळा मोकळा होते भात. पाणी कमी ठेवलं ना, भात तर चिकट होतं. चिकट तर एकाला एक मोकळा फळफळीत असा भात पाहिजे. आणि कसं तांदूळ जास्ती शिजून घ्यायचं नाही, असं फक्त 3 कणीवर असं बघायचं बोटात घेऊन. मग जरा 3 कणीवर आलं मग त्याला आपण काढायचं पाण्यातून. चांगली खळखळून उकळी आली आहे. मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ आहे, तांदूळ टाकून घेते. हे बघू शकता तुम्ही. चांगली असं उकळी आलं ना तरच मग तांदूळ टाकायचं, नाही तर थंड पाण्यात तांदूळ टाकलं ना आपले तांदूळ भिजट पडते, ती वल्ल कच्चे राहते, भात बरोबर व्यवस्थित होत नाही, आपले तांदूळ नीट शिजले जात नाहीत. त्याच्यामुळं ना अगोदर शिजून खळखळ उकळी आल्याशिवाय शिजत तांदूळ टाकायचेच नाहीत. याला शिजू देऊया, तोपर्यंत आपण चिकन शिजवण्याची तयारी करूया. ते बघा, असं उभा लांब चिरून घेते मी कांदा, बारीक असं उभा चिरायचा कांदा. बघू शकता तुम्ही, असं ह्या पद्धतीनं उभा चिरून घ्यायचा कांदा. हे बघा, आता मी टमाटे पण चिरून घेते. टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा असं ह्या पद्धतीनं. सगळे टोमॅटो चिरून घेते मी आता. मी सगळ्याच ह्या पद्धतीने कट करून घेते. चांगलं तेल जरा जास्तीच टाकायचं, तेल कमी नाही टाकायचं. आता तेल गरम झालंय, मी खडे मसाले टाकून घेते. हे चक्री फूल आहे, ही एक मोठी विलायची आहे, हे दालचिनीचा तुकडा, हे तेजपत्त्याचे पान आहे, हे 4 काळी मिरी आहे आणि हे लवंग आहे आणि हे एक बारीक मसाला विलायची आहे. आणि आता हे बारीक कट केलेला कांदा टाकून घेते मी. कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा छान तांबूस होईपर्यंत मस्त ह्याला परतून घ्यायचं. आपल्या बिर्याणीला चांगली चव येते, खमंग अशी. आता आपला कांदा परतून झालाय, टोमॅटो टाकून घेऊया. हे बघा, टोमॅटो पण टाकून घेते. चांगलं परतून घ्यायचं ह्याला. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण हळद टाकूया थोडीशी आणि थोडासा मीठ टाकून घेऊया. म्हणजे कसं आपलं टोमॅटो मऊ होते. आपण ताजा मस्त असा फ्रेश मसाला वाटून घेऊया. लसणाचे पाकळ्या टाकते 5-7.
थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडासा पुदिना आहे ते पण टाकून घेते मी, आणि एक आल्याचा तुकडा हे टाकून घेते. फ्रेश वाटून घेतलं ना आपल्या बिर्याणीला चव चांगली येते, एकच नंबर. आणि बघा त्याच्यासाठी हे घरचं काळा मसाला आहे येसूर, आणि हे लाल तिखट आहे, एवढी हळद आहे, ही चवीपुरतं मीठ आहे. हे मी आता सगळं एकत्र ह्याच्यात टाकून घेते. हे बघा त्याला सगळं परतून घेऊया असं चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊ. थोडंसं झाकण लावते, शिजतंय चांगलं. हे बघा हे 2-3 हिरव्या मिरची आहेत हे टाकून घेते ते पण त्याच्यातच. हे बघा मस्त असं फ्रेश वाटून घेतलंय ताजं. हे बघा हे टाकून घेते मी. हे आपल्या पुदिन्यामुळं ना आणि ताज्या मसाल्यामुळं आपलं बिर्याणी एकच नंबर होते आणि वास सुवासिक खमंग होतं. घर सगळं चांगलं व्यवस्थित परतायचं ह्याला. म्हणजे कसं दुसरं बाकीचं वाटण काही घालायचं ना, आपण फक्त आपलं कांद्याचं आणि टोमॅटोचीच ग्रेव्ही करायची आहे. खोबरं बिबरं आपल्याला काय नाही घालायचं याच्यामध्ये. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, मी नाही घालत. त्याचीच ग्रेव्ही असंच बिर्याणी चांगली लागते चवीला खायला. आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेते. हे बघा बघू शकता तुम्ही, अर्धा किलो चिकन आणलेलं होतं. अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदळाची बिर्याणी, बरोबरला बरोबर चिकन पाहिजे. एकच नंबर लागते बिर्याणी मग खायला चवीला. आता सगळं मिक्स करून झालंय. आता ह्याच्यावरती आपण झाकण लावून त्याला शिजवून घेऊया. मीडियम गॅसवर शिजवायचं, फास्ट गॅस नाही करायचं. मीडियम ते मंद आचेवर शिजवून घ्यायचं. चिकन आपलं लवकर 10 ते 15 मिनिटात चिकन शिजून होते बाजूला. आता मी मीडियम गॅस केलंय, शिजते आता. अधूनमधून तसंच जरा जरा हलवून घेत राहायचं. हलवून घेतलं ना कसं होतंय आपलं शिजलं का काय करपलं खाली असं बघता येतंय. म्हणून ना असं 2-2 मिनिटाला जरा झाकण काढून असं खालीवर करायचं. खालीवर केलं परतलं ना मग आपलं चिकन पण चांगलं व्यवस्थित शिजतंय आणि खाली चिटकत पण नाही आहे. हे बघा असं झाकण लावायचं आणि 2-2 मिनिटाला काढून बघायचं. हे बघा आता आपलं चिकन शिजत आलंय. आपण आता बिर्याणी मसाला टाकून घेऊया. अगोदर बिर्याणी मसाला टाकल्यावर कसं होतंय हे सगळा वास निघून जाते शिजण्यामुळं. शिजताना आपण परतता खालीवर करताना उघडझाप करता ते वास जाते बिर्याणीच्या मसाल्याचं. त्याच्यामुळं अगोदर नाही टाकायचं, हे नंतरच बिर्याणी मसाला टाकायचा ना, असं फिरवून घ्यायचं आणि काढायचं. हे बघा आपोआप चिकनला पाणी सुटलं, मी पाणी टाकले नाही काही नाही. बघू हे बघा आता एक पातेलं घेतलंय मी. त्याच्यामध्ये आपण आता भाताला थर लावून घेऊया बिर्याणीच्या. हे बघा हे कसे ती हे मी बटाट्याचे असे पातळ काप करून घेतले ते, कारण की आपलं जर पातळ बुडाचं पातेलं असलं तर खाली करपू नये म्हणून. हे बघा बघू शकता हे असं लावून घ्यायचं सगळं थर मस्त व्यवस्थित, कारण की ह्याच्यामुळं ना खालं डागलं जात नाही, करपलं जात नाही, आपली बिर्याणी व्यवस्थित होते एकच नंबर. हे बघा असं लावून घ्यायचं. आता आपण भाताची थर लावून घेऊया खाली.
हे बघा असं पूर्ण एक लेअर असं थर भाताची लावून घ्यायची. हे बघू शकता तुम्ही. असं या पद्धतीनं लावायचं ह्याच्यावरती. आणि असं आपलं चिकन टाकून घ्यायचं. परत आपण वरून भात टाकून घ्यायचा असं. व्यवस्थित असं एक थर भाताचा एक थर असं चिकनचा दिला ना, मस्त आपलं बिर्याणी होती चांगली व्यवस्थित. मस्त वापलं पण जात आहे आणि शिजलं पण जात आहे, खायला पण चवीला चांगली लागते. हे एकदम टाकलं ना कुठं लागलं कुठं नाही असं ह्या पद्धतीनं होते. हे असं घ्यायचं टाकून. हे बघा असं टाकायचं. आता आपण सगळं चिकन टाकून घेऊया. चवीला एकदम अप्रतिम अशी भारी झाली आहे. हे बघा असं कढईमध्ये सगळा भात घालू ना, असं आपला सगळा मसाला असतो ना कढईमध्ये, हे व्यवस्थित असं घ्यायचं. आता आपण वरती राहिलेला भात टाकून घेऊया. मस्त असं मोकळा फळफळीत झालाय. कसं एकच नंबर भात आपला. असं या पद्धतीनं भात करायचा. बिर्याणी खायला अगदी एकच नंबर लागते चवीला. हे बघा आता जाड बुडाचा लोखंडी तवा ठेवून दिलाय मी गॅसवरती. आता त्याच्यावरती हे आपलं पातेलं ठेवून देऊया. हे बघा असं मस्त असं पातेलं ठेवलं ना, हे बघा असं पातेलं ठेवून दिलं मी मस्त एकच नंबर. आता ह्याच्यावरती झाकण लावूया आपण. हे बघा आता वर आपण झाकण लावून ठेवून घेऊया. झाकणामुळे कसं आपली वाफ जात नाही काय नाही, बाहेर मधल्यामध्ये वाफ राहते. ह्याची थोडीशी वाफ जाते का. हे बघा असं ह्याला ठेवायचं आणि वर एखादा वज्ज ठेवून द्यायचं. असं वाफ जात नाही त्याची. बघू शकता मी असं ह्या पद्धतीने केलंय. हे बघा असं झाकण काढून ना, हे असं मध्ये मध्ये हे उलटण्यानं असं करायचं. म्हणजे कशी खाली वाफ वर येते. सगळा वरचा आपला भात पण शिजतंय.
आणि आपल्या बिर्याणीला चांगले वाफ मिळते असं घ्यायचं झाकण लावून. हे बघा मस्त एकच नंबर झाली आपली बिर्याणी. एक कोथिंबीर टाकते वरून बारीक कट केलेली. फर्स्ट क्लास झालं एकच नंबर जेवण आजचं. या जेवायला जेवण करू. आजची रेसिपी कशी वाटली बिर्याणीची आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला आता ताट वाढून घेऊ. वाढू का रे? जास्त खाशील तसा होशील. कसं झालं सांगा खाऊन. तुम्ही जास्त खाऊन मोठं होऊ दे म्हणून तुम्हाला बक्कळ बक्कळ दिले. तुम्ही बक्कळ खाऊन मोठे व्हा म्हणून लवकर लवकर. हे बघा सोबतच कोशिंबीर केले. बिर्याणी संग कोशिंबीर असलीच पाहिजे मगच जेवण जबरदस्त होते. आवडली का? बिर्याणी जबरदस्त, कोशिंबीर जबरदस्त. जेवणार पण तसे जबरदस्त आहेत ना आमचे मेंबर. हा 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 तुझ्या हाताने. तुला का चिकन आम्ही मोडून द्याव का? चिकन मोड मग. चिकन कसं मोडतात बघा. हो का चिकन हाताने असे तुकडे करायचं असतं पिलू. हाताने खायचं असतं. चमचे हां चमच्याने जेवायचं नसतं. चमच्याने जेवल्यावर कसं हाताने असं खायचं असतं घेऊन. हे बघ हां बघा. हे बघा बघू शकता. हे कोशिंबीर दिली दोघांमध्ये मी. आणि आमची चाऊ जेवते, मोलू जेवतोय. बघा ह्यांचे तोंड. आतापर्यंत नाचून नाचून आलेत बाहेर. इतके वेळ नाचलेत का तुमचे मुलं? रात्रीचे जातात आमचे पोरं. रात्रीचे खेळायला जातात. दिवसभर कसं ऊन आहे म्हणून उन्हामुळे जात नाहीत बाहेर खेळायला. आत्ता जाते संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता जर गेले ना हे असं तर 10 10 11 वाजेपर्यंत त्यांना पत्ता लागत नाही घरी यायचा. असे खेळते. पुन्हा भेटूया असाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला आप तर मग गुड नाईट.